झालो मी आता तू ये ना आपल्या समाजात हिरवड पडू नये लय हाल केले आपल्या समाजाच्या लोकांनी. आपल्यात चुकलं की सुधारणा काय करता येईल ते करायचं, जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचं. आपण ह्याच भानगडीत पडू तर मोठे होतो, नसतं मग उगाच काय ते अशी मोठी दरी निर्माण होत जाईल आणि तुमच्या आणि माझ्या भांडणात समाजाचं वाटलं. आता नको ते, नंतर चुकले फेकलेले आपण कोण एकामेकाचा कान फाडायला हाणू पटांगला डोंगरात घेऊन. आज ती वेळ नाही. आता काय तुमचे दोघं कागद हा आपल्या आंदोलनाचा सगळ्यात मोठी विषय की हैदराबाद गॅजेट सगळीकडे प्रमाणपत्र निघाले, कन्नड, सिल्लोड, वैजापूर बऱ्याच ठिकाणी निघाले, पण व्हॅलिडिटी होत नाही. नाही ते बोललो मी, व्हॅलिडिटी होत नाही. 2000चा कायदा आणि 2012चे जे रूल आहेत त्याच्यात मॉडिफिकेशन होणं गरजेचं आहे. त्या बेसवर आपल्याला जे प्रमाणपत्र दिले त्याच बेसवर आपल्याला त्याची पडताळणी झाली पाहिजे. का मग फॅन लोक मग तुमच्याकडे काही गरज नाही. नाही मग फॅन कुठं बसा तुम्ही तिथे. मी मांडला सगळ्यासमोर मांडला, तुम्ही विषय घेतला, ठीक. मराठवाड्याची मागणी घेतली, आमचं आरक्षण आम्हाला परत द्या, परवानगी घेऊन जातो बरं का. काम येऊ राहिला. हा काय म्हणणं होतं तुमचं काहीतरी बोला ना. आपल्याला प्रमाणपत्र मिळाले का? प्रमाणपत्र देणारी यंत्रणा आपल्याला प्रमाणपत्र देतोय. एकाच एक अलीकडून असं एकावर एक असे या मग बसायचं का. बसा मग बसा मग तुमच्या मनाने. माझं काय म्हणणं नाही, तुमच्या मनाने. सातारा संस्थान उसर थांबा ना. हा सातारा संस्थान ठीक. हा या बाजूला जेवढे जण उभे आहेत सगळेजण खाली बसा. सगळेजण खाली बसा सगळेजण पाहू नका. बसा सगळेजण खाली. नाही ते यायले लगवेल गेलेत. अरे लगवेल गेलेत यायले. असं समोरचे पण बसा, मागचे पण बसा. चला राहू दे. हा चला ए बंद करा त्यांना बोलायचं. हा बोला. ए गप्प बसणार तुम्ही. काय जा बरं बाहेर तिकडं. उगा बोल करा. हे लोक बोलायला आले तितक्या ना मग काय आलं महाराष्ट्रातून जमले ते. हैदराबाद गॅजेटनुसार आता प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झालेली आणि प्रमाणपत्र देणारी यंत्रणा महसूल यंत्रणा वेगळी आणि व्हॅलिडिटी करणारी अर्धन्यायिक यंत्रणा वेगळी. तर त्या यंत्रणेच्या 2000च्या नियमामध्ये आणि 2012च्या रूलमध्ये मॉडिफिकेशन गरजेचं आहे. त्याच्यात हैदराबाद गॅजेटचा संदर्भ आला पाहिजे. ते झालं, व्हॅलिडिटी झाली म्हणजे मोठ्या प्रमाणावर लढ्याला यश. 2001 2012 2000चा कायदा आणि 2012 मग तिथं घेतलाय ना त्याच्यात. बर ठीक. यामध्ये बोला ताई. यामध्ये एक शब्द आहे, एक वाक्य की समितीचा दावा जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना, तर याचं पण स्पष्टीकरण त्या जी आर मध्ये घेऊ आपण. घेणार पहिले पण जी आर झाला त्यावेळेस पण बोलले, लिहूनच घेतलं मी ते स्पष्टीकरण घ्यायचंय म्हणून. ठीक आहे. नात्यातला कुळातला आणि रक्तातला. रक्तसंबंधच होतो ना हा दादा. घेतला आणि नाहीतरी बसूनच राहायचं दादा 29 नंतर. त्या याला सगळं भोगाच करायचं, यांचा सोडायचंच नाही यांना. माझा एक मुद्दा आहे. भटके विमुक्तांना जसं स्थानिक चौकशीवरच प्रमाणपत्र देतात अहवालावर आणि त्यांची व्हॅलिडिटी पण होते, त्याच्या आधारे जर जी आर मध्ये तसा उल्लेख केला त्याच्या आधारे मराठ्यांना पण गॅजेटच्या आधारानुसार आमच्या संख्यात्मक नोंदी मग गावातला स्थानिक अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून पाहणी करून ते प्रमाणपत्र द्यावून व्हॅलिडिटी द्यावी असा जी आर किंवा कायदा करता आला तर. 2001 2018 12 सॉरी 12 यामध्ये हैदराबाद जी आर चा समावेश करा. तसा केलेलाच आहे. बरं ठीक आहे. नाही आपण असा द्या अभ्यासावर जोडून देऊ. त्याच्यामध्ये जेव्हा माझ्या कुळातलं जेव्हा सापडलं प्रमाणपत्र ते तर माहिती मी मीडियात बोललो ना. ते त्याच्यामध्ये राजभाटाचं त्यांनी हे दिलं तर राजभाटाकडे पूर्ण माझ्या गावची कुंडली जात. तुमचं करूनच घेणार आहे मी, सोडीतच नाही. राजभाटाचं घेतलं बरं होईल. ते घेतलं ना जी आर मध्ये आहे पाहिले शिंदे समितीचे. त्यांनी आता लागू यांचं दुखत आहे, ही प्रॉब्लेम आहे. यांचं दुखत आहे. राजबाट आहे, देवस्थान आहे, देवी लस आहे, जनावरांचे दाखले आहेत, कारागृहातलं आहे, शिंदे समितीच्या दी.
मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम TV बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात.